हॅलो फ्रेंड्स, आपलं adityllearning.com या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी यामध्ये इंग्लिश या विषयाचा 1.1 अ टीनेजर्स प्रियर याचा वॉर्मिंग अपमधील पहिला प्रश्न चिटचॅट आहे. चिटचॅटमधला पहिला प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न असा आहे, फ्रॉम ग्रुप्स ऑफ 5 to 6 अँड डिस्कस गिव्ह अ रेटिंग ऑफ 1 to 5 टू ईच द फॉलोइंग. तुम्हाला काय करायचं आहे की 5 ते 6 विद्यार्थ्याचे गट करायचा आहे आणि तुम्हाला खाली एक मुद्दा दिलेला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला 6 त्याचे मतं दिलेले आहेत. तर त्यापैकी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर अशा वेळेस काय करता, तर बिनधास्तपणे आपल्या मनानुसार तुम्ही त्याला काय करू शकता, पसंतीक्रम देऊ शकता. 6 पैकी कोणालाही कशाही क्रमाने पसंतीक्रम द्यायचा आहे. त्यांनी असा एक मुद्दा ठेवलेला आहे किंवा प्रश्न विचारलेला आहे. त्या प्रश्नाला अनुसरून तुम्ही काय करू शकता, खालच्या 5 पैकी तुमचे कोणचे पसंतीक्रम असतील ते तुम्हाला त्यामध्ये सांगायचे आहेत. प्रत्येक जणाचं उत्तर वेगवेगळं असू शकते आणि वेगळं असायलासुद्धा पाहिजे. त्यांनी प्रश्न असा विचारला आहे, व्हेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन व्हॉट डू यू जनरली डू. मुलांसाठी प्रश्न आहे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार असेल, तुम्हाला घ्यायचा असेल, तर तुम्ही सर्वसाधारणपणे काय करता. तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तुमच्या आयुष्यामध्ये लहानपणी, म्हणजे या अवस्था अशी असते, त्या अवस्थेमध्ये वेगवेगळे तुमच्यासमोर प्रश्न असतात. तर त्यापैकी तुम्ही काय करणार आहात. समजा तुम्हाला विचारलं की बा तुम्हाला एखाद्या विषयासंबंधी निर्णय घ्यायचा आहे, तर खालीलपैकी तुमचा पसंतीक्रम काय असू शकतो. एमध्ये आहे कन्सल्ट पॅरेंट्स अँड एल्डर्स. यामध्ये की तुम्ही तुमच्या आईवडिलाशी चर्चा करणार. तुम्हाला जर एखादी समस्या आली असेल, त्या समस्येसंबंधी तुम्ही आईवडिलाशी चर्चा करणार का, त्याला एखादा 1 नंबर देसाल का. किंवा कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस, याला तुम्ही पसंतीक्रमामध्ये कोणता क्रमांक देणार आहात. प्रे टू गॉड फॉर गायडन्स, देवाला त्यासंबंधी तुम्ही प्रार्थना करायची, याचा क्रम कोणता असू शकतो तुमच्या याच्यामध्ये. थिंक डीपली इन सायलन्स, त्या प्रश्नाबद्दल अतिशय शांतपणे विचार करायचा. त्यानंतर आस्क युअर टीचर फॉर हेल्प, तुम्हाला जर एखादं डिसिजन घेता येत नसेल, निर्णय घेता येत नसेल, तर आपल्या शिक्षकाची तुम्ही मदत घ्याल का. किंवा टॉस अ कॉईन टू डिसाईड, किंवा इतर आपण चित्रपटामध्ये किंवा कुठेही पाहतो, जर आपल्याला निर्णय घेता येत नसेल किंवा खेळामध्ये पाहतो आपण एखादं नाणं फेकतो आणि चित किंवा पट करतो, त्याप्रकारे तुम्ही डिसिजन घ्याल का. तर मला जर असं सांगितलं तर मला असं वाटतं मी याचा क्रम असा लावेल. 1 नंबरला समजा जर मला कोणी समस्या अशी सांगितली असेल, तर 1 नंबरला थिंक डीपली इन सायलन्स, याला 1 नंबर देईल. कोणताही प्रश्न किंवा एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्याबद्दल शांतपणे विचार करायचा आणि त्यानंतर निर्णय घ्यायचा, याला 1 क्रमांक. त्यानंतर तुमच्या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे आईवडील असतात, ते तुमचं सतत भलं किंवा तुम्हाला चांगला निर्णय देण्याचा प्रयत्न करत असतात, तर त्याला 2रा नंबर देईल. कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स, म्हणजे कन्सल्ट तुमच्या आईवडिलाशी चर्चा करा किंवा तुमच्या घरात जे मोठे आहेत, तुमचे भाऊ असतील, तुमचे आजी आजोबा असेल, या कोणाला चर्चा करा आणि निर्णय घ्या, याला मी 2 नंबर देईल. 3रा नंबर मी कशाला देईल, आस्क युअर टीचर फॉर हेल्प. त्यानंतर तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे असतात किंवा जास्तीत जास्त वेळ तुम्ही शाळेत घालवता, तर शिक्षक महत्त्वाचे असतात. तर तुम्ही काय करा किंवा मी काय करेल की माझ्या शिक्षकाला त्या समस्येबद्दल विचारेल, याला मी 3रा नंबर देईल. 4था नंबर कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. त्यानंतर तुमच्या जीवनात महत्त्वाचे असतात, सगळ्यांच्या जीवनात ते मित्र असतात, म्हणून आपल्या मित्राशी तुम्ही संपर्क साधाल आणि त्यांना त्या प्रश्नाबद्दल विचारसाल, याला 4 नंबर देईल. आणि सगळ्यात शेवटी प्रे टू गॉड फॉर गायडन्स, किंवा देवाकडे प्रार्थना करेल की हे प्रभू किंवा हे देवा, आपण ज्या देवाला मानत असेल याबद्दल मला मार्गदर्शन कर किंवा योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दी. तर असे 1 2 3 4 5 क्रम देईल. तर तुम्ही तुमच्या मनानुसार वेगवेगळे क्रम त्याला देऊ शकता. तुम्हाला जसं वाटेल त्याप्रमाणे त्याला क्रम देऊ शकतात. हा सर्व तुमचं मत आहे आणि त्याचा निर्णय तुम्ही द्या.